खरं तर पहिले सन्मान घेतोय ॲडव्होकेट विनोद बाबा शिंदे, अध्यक्ष खटाव तालुका टेनिस बॉल क्रिकेट यांचा सन्मान आधी घेतला जातोय आणि त्याचा सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावर घेत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात धनंजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या हे सन्मान घेतले जात आहेत. आपण पाहतोय त्याचबरोबर बनाजी पाटोळे साहेब विद्यमान नगरसेवक वडूज नगरपालिका आणि त्यांचा सन्मान माननीय श्री धनंजय चव्हाण साहेब घेत आहेत. त्याचबरोबर शैलेशजी पवार साहेब पोलीस इन्स्पेक्टर सोलापूर यांचाही सन्मान आपण घेतोय. धनंजय चव्हाण साहेब हे त्यांचा सन्मान घेतील. त्याचबरोबर व्यासदेव पवार साहेब इकडे उपस्थित आहेत आणि व्यासदेव पवार साहेबांचाही मान सन्मान इकडे मात्र केला जातोय. त्याचबरोबर युवराजजी गोसावी साहेब माजी उपाध्यक्ष मान खटाव क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर गोरखनाथजी बागल साहेब आणि त्यांचा मान सन्मान आम्ही धनंजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते घेतोय. गोरखनाथ बागल साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर माननीय श्री किशोरजी मदने साहेब आणि त्यांचाही सन्मान आपण इकडे घेणार आहोत. किशोरजी मदने साहेब त्याचबरोबर माननीय श्री दादा पोळ यांचाही सन्मान आपण घेणार. त्यानंतर किशोर मदने यांचा आपण सन्मान घेतोय. भाऊसो बागल यांचाही आपण सन्मान घेतोय. भाऊसो बागल यांचा सन्मान आपण इकडे घेतोय. हॅलो 914 नंबरची स्कोडा गाडी काढा कोणाची असेल तर. 914 नंबरची स्कोडा गाडी. हनुमंत इनामदार साहेब यांचा सन्मान आपण इकडे घेतोय. तंटामुक्ती अध्यक्ष धन्यवाद साहेब. तर मी इकडे विनंती करेल ज्यांनी इथे पंचांचं काम पाहिलं, प्रथम तर या पंचांच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर या आपला सन्मान होतोय. आपण त्यांचा सन्मान घेतोय. मायेची उबदार शाल त्याचबरोबर आपण पाहतोय श्रीफळ देऊन त्यांचा इकडे सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दुसरे पंच उमेशजी केनी साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. उमेशजी केनी साहेब पंच हेही मुंबईवरून इथपर्यंत आपल्याबरोबर आहेत. जेपी पॅनलचे पंच आहेत. त्याचबरोबर आमचे तिसरे पंच अर्थात विकी शेलार सर या आपलाही सन्मान इकडे घेतला जाईल. विकी शेलार साहेब या आपला सन्मान इकडे आम्ही घेतोय. विकी शेलार साहेब आहेत या विकी शेलार साहेबांचा सन्मान होतोय. 27 ओपनच्या स्पर्धा आणि 12 राज्यस्तरीय पुरस्कार विजेते 12 राज्यात ज्यांनी काम केलंय, भारत बांगलादेश इंटरनॅशनल मॅच ज्यांच्या माध्यमातून केली गेली, प्रशांतजी आदवडे सर यांचा समालोचक सर यांचा इकडे मात्र आपण सन्मान घेतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा गोड आवाज जो थेट शारजामध्ये जाऊन दुमदुमला, अर्थात महाराष्ट्राचा गोड आवाज चंद्रकांत शेट्टे अर्थात चंदू शेट्टे साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. चंद्रकांत शेट्टे साहेब या आपला सन्मान इकडे आपण घेतोय. त्याचबरोबर 7 वेळा विदेशात जाऊन आपल्या मधुर वाणीनं ज्यांनी प्रेक्षकांना रिझवलंय आणि गेले 7-8 वर्ष या स्पर्धेबरोबर ते जोडले गेलेले आहेत. मराठी आणि हिंदी भाषेमधून ओघवत्या वाणीनं आपल्याला मनोरंजन करणारे चिराग मेहर यांचा सन्मान. त्याचबरोबर नाना आपल्यालाही विनंती, आपण देखील आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. चिराग मेहर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 9 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला. धनंजय चव्हाण साहेबांच्या शुभस्ते सन्मान. त्याचबरोबर या गावचा सुपुत्र नाना जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रसाद आमचे अष्टपैलू या ठिकाणी कलाकार आहेत. स्कोरिंग करतात, समालोचन करतात, निवेदन करतात, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिशय महत्त्वाचा सामना नुकताच या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धनंजय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर या स्पर्धेकरता 5 लाखापेक्षा
जास्त व्ह्यूवर्स tenniscricket.in वरती मिळालेले आहेत. शेवटचा सामना 5000 प्रेक्षक या ठिकाणी पाहत होते. प्रशांत अर्थात गौरव सावंत त्या ठिकाणी बिझी आहेत, त्यामुळे प्रशांत याने हा सन्मान स्वीकारायचा आहे. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेली आणि टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती करणारी ही युट्यूबची वाहिनी आहे. tenniscricket.in चा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हलगीची आमची टीम आहे, त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेत रंग भरण्याचं काम केलंय. धनंजय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि आता tenniscricket.in चा सन्मान. प्रशांत या लवकर लवकर यायचंय. सगळे बाउन्सर आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सगळे बाउन्सर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्याचबरोबर tenniscricket.in चा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सगळे बाउन्सर. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातली सुपरहिट झाले. गणेश चव्हाण साहेब आणि त्यांच्या टीमने केलेली मेहनत आज निश्चित फळाला आलेली आहे. tenniscricket.in चा सन्मान होतो आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 20 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर, 5 लाख आणि त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी या ठिकाणी पृथ्वीराज चषकाचा आनंद घेतला. विकास बरकडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश गोडसे यांचा सन्मान. ओके, या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खटाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा शिंदे यांना मी विनंती करेन, आपण चित्तथरारक सामना पाहिला आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक रोमहर्षक सामना पाहिल्यानंतर आपल्याला जो झालेला आनंद असेल तो आज तुमच्या वाणीतून आम्हाला ऐकायचा आहे. बापूराव देवकरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर बाबा शिंदे यांची प्रतिक्रिया, त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. सन्मान खटाव तालुक्याची जबाबदारी प्रसिद्ध वकील बाबा शिंदे यांच्या खांद्यावरती आहे आणि आज ते आपल्याला या निमित्तानं हा पाहिलेला थरार, घेतलेला आनंद त्यांच्या अमोघ वाणीतून. बाबा बाबा स्कोडा गाडी 914 नंबरची कृपया काढा, ट्रॅफिक जाम झालं. गेले 9 दिवस या ठिकाणी आपण येरळवाडी गावामध्ये पृथ्वीराज चषक हा महासंग्राम पाहत आलेलो आहे सर्वजण. खरं तर धनंजय चव्हाण साहेब आणि त्यांचे बंधू गणेश चव्हाण भाऊ या दोघा बंधूंनी महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना एक मोठं स्टेज निर्माण करून दिलेलं आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी स्पर्धा होऊ शकते यावर खरं तर कुणी विश्वास ठेवला नसता. एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि ते एवढ्या मोठ्या आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणं ही सोपी गोष्ट नाही. नियोजन करत असताना किती कसरत करावी लागते. आपण छोट्या छोट्या स्पर्धा घेत असतो, आपण बघितलेलं आहे. आणि खरं तर फायनल मॅच कशी असावी हे आपण सगळ्यांनी बघितलं. डोळ्याची पारणे फेडण्यासारखी ही मॅच झाली आणि बबलू पाटील हे नाव असंच महाराष्ट्रात गाजलेलं नाही. हे त्यांनी खरं तर त्यांच्या जागी दुसरा एखादा प्लेअर असता तर बॅड लाईट करत बसला असता. आपण बघतो जिंकण्यासाठी काही पण, परंतु कोणती तक्रार न करता एक खेळाडू कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण बबलू पाटील यांनी दाखवून दिलं. आणि अक्षरशः गेलेली मॅच, रोमहर्षक मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली.
आणि आपण का आयडॉल आहे हे दाखवून दिलं. आणि ही खरं तर ही पर्वणी आपल्या क्रिकेटपटूंसाठी निर्माण करून दिली ते आपले गणेश भाऊ चव्हाण. या निमित्तानं मी गणेश भाऊ चव्हाण आणि धनंजय चव्हाण या दोघा बंधूंना खरं तर धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आमचे मित्र बानाजी पाटोळे सर आहेत. खरं तर फायनल मॅच त्यांच्यामुळे बघण्याचा योग आला. माझं काही येण्याचं तसं फिक्स नव्हतं, पण सर म्हणले फायनल मॅच बघायला जाऊया आणि त्यांचं पण मी आभार मानतो. का तर त्यांच्यामुळे ही एवढी चांगली मॅच मला बघायला मिळाली. पुन्हा एकदा धनंजय चव्हाण साहेब आणि आमचे मित्र गणेश भाऊ चव्हाण यांना या निमित्तानं मी धन्यवाद देतो आणि बबलू पाटील यांना पण धन्यवाद देतो. का तर त्यांनी एवढा चांगला दिवस आमचा म्हणजे दिवसाचं सार्थक केलं. खरं तर असे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत आणि अशा खेळाडूंना निर्माण म्हणजे ग्राउंड निर्माण करून देण्याचे, संधी निर्माण करून देण्याचे दातृत्व किंवा दानत पण असावी लागते, ते दाखवून दिली ती चव्हाण बंधूंनी. धन्यवाद चव्हाण बंधू, धन्यवाद सर्व क्रिकेटपटूंचं. जरा एकदा गणेश चव्हाण साहेब आणि धनंजय चव्हाण साहेब यांच्यासाठी जर टाळ्या झाल्या नाहीत तर मजा येणार. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. भारतातले दिग्गज खेळाडू एकाच व्यासपीठावरती आणण्याचं काम चव्हाण बंधूंनी, चव्हाण परिवारानं केलेलं आहे. जगन्नाथ खाडे, महेश खाडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमची सर्वांची दिलकी धडकन आणि भविष्याच्या गर्भात काय लिहिलंय मला माहीत नाहीये, पण आम्ही सकारात्मक विचार करतोय. सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील हा सूर्य तळपत राहावा अशी अपेक्षा आहे आणि त्याकरता आपण सगळी सदिच्छा देऊया. आरक्षण बरोबर पडलेलं आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या माणसासाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी या अगदी चांगल्या होतात हे बबलून दाखवून दिलं. आणि धनंजय चव्हाण साहेब, तुमच्यावरती प्रेम करणारी बरीचशी मंडळी आहे, ते प्रेम असंच राहील आणि भविष्याच्या गर्भात जे वाढून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, ते प्रत्यक्षात उतरेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू. आणि मी विनंती करेन धनंजय चव्हाण साहेबांना या निमित्तानं पाहिलेला थरार आणि घेतलेला अनुभव, 9 दिवसाचं झालेलं काम, त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. खरंच तुमच्या आवाजात जी जादू बंगल्यावर बसून ऐकायला जी मजा येत होती त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आल्यावर आली. धन्यवाद. पृथ्वीराज चषकच्या 11व्या हंगामामध्ये आपल्या सर्वांचं येरळवाडी नगरीमध्ये आमच्या कुटुंबियातर्फे खरं तर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आभाराची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेस तुमचं स्वागत करण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे. नेहमीप्रमाणेच व्यासपीठावर उपस्थित असणारे या टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष बाबा शिंदे, आमचे मित्र, मराठी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष म्हणलं तरी चालेल, कारण आमच्यासाठी तुम्ही अध्यक्ष आहे. कारण खूप तुमची धडपड आम्ही बघतोय आणि त्या धडपडीमधून तुम्ही तुमचा व्यवसाय बघत असताना क्रिकेटवरती सुद्धा प्रेम जपत आलाय. त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थानं या पृथ्वीराज चषकाच्या निमित्तानं स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे दुसरे मित्र वडूज नगरीचे नगरसेवक बानाजी पाटोळे सर, ज्यांचं अकॅडमीच्या माध्यमातून अनेक तरुण मुलामुलींना घडवण्याचं काम सुरू असतं. ते या क्रिकेटचं आजही तेवढंच वेळ घेऊन काम करत असतात आणि हा खेळ जपत आहेत. त्यांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत. दुसरे आमचे पाहुणे आणि गणेश चव्हाण यांचे मित्र, आमचे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस इन्स्पेक्टर शैलेशजी पवार साहेब, त्याचबरोबर गणेश भाऊ यांचे दुसरे मित्र व्यासदेवजी पवार साहेब, तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे खटाव मान तालुक्याचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष युवराजजी गोसावी, माजी उपाध्यक्ष ना, हां, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या गावचे सर्वच प्रतिष्ठित मान्यवर. कारण आता काका कुणाचं नाव घेतलं तर पुढे उभं राहिलेल्यांना राग येईल, कारण आपण जेवढे मान्यवर आहात तेवढेच या ठिकाणी क्रिकेट बघण्यासाठी 9 दिवस या आपल्या ग्राउंडच्या आजूबाजूला बसून ज्यांनी क्रिकेट बघितलं ते सर्वच मान्यवर. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे क्रिकेटवर प्रेम करणारे तुमच्यासारखे सर्व तरुण जे आता पुढच्या
युवा पिढीला आदर्श घडवून दाखवतील असे सर्व शाळेतील विद्यार्थी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या पृथ्वीराज चषकाची शोभा वाढवण्याची खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर जबाबदारी असते, ते ज्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध होऊन हे क्रिकेटची स्पर्धा बघण्याचं भाग्य संपूर्ण महाराष्ट्राबरोबर येरळवाडीपासून महाराष्ट्रापर्यंत ज्यांचा आवाज या कॉमेंट्रीच्या माध्यमातून जात आहे, ते आमचे मित्र चिराग मेहर असतील, प्रशांत आदवडे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आता शेवटची 4 ओव्हर मला वाटतं ज्यांनी त्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध करून हा फायनल अत्यंत जोरदार कॉमेंट्रीच्या माध्यमातून केला, ते चंदू शेटे सर, त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीनं स्पर्धेचा प्रत्येक बॉल ना बॉल यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी दाखवला ते tenniscricket.in या यूट्यूब चॅनेलचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व अंपायर सादिक राजापूरकर, उमेशजी केनी आणि विकी शेलार साहेब, जय पवार, त्याचबरोबर या ठिकाणी खरंच आनंद वाटला की छोट्या गावामध्ये एवढ्या छोट्या ग्राउंडवरती खेळण्यासाठी रायगड, मुंबई आणि पुणे, त्याचबरोबर पनवेल, बारामतीपासून खटाव तालुक्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक क्रिकेटरवीरांना ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळण्याचं भाग्य लाभलं. ते सर्वच क्रिकेटर्स, त्याचबरोबर या ठिकाणी ही स्पर्धा चांगल्या रीतीनं पार पडावी यासाठी गणेश भाऊ आणि त्यांचे सहकारी मित्र निलेश गोडसे असतील, अनेक त्यांचे मित्र या स्पर्धेच्या निमित्तानं येत असतात. सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत. त्या सर्व गणेश भाऊच्या मित्रांचं, त्याचबरोबर ह्या स्पर्धेमध्ये खास करून येरळवाडी गावचे आमचे कॉमेंटेटर नाना जाधव यांचंही या ठिकाणी नाव घेणं गरजेचं आहे. कारण खरं तर पृथ्वीराज प्लॅनेटच्या उद्घाटनासाठी आणि ते कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी 3 दिवस नाना जाधव आमच्या गावच्या गाडीमध्ये बसून भागामध्ये प्रचार दौऱ्यावर होते. त्यामुळे 2 ते 3 दिवस त्यांचा हा महासंग्राम तसं तर राहून गेला. त्यांना बोलायचं भरपूर होतं, पण त्यांची जागा तुम्ही घेतली. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शेवटच्या आभार समारंभाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र प्रसाद जगदाळे, जे अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचे समालोचन ऐकण्यासारखं असतं, त्यांनाही त्या कार्यक्रमाचं समालोचन करत असताना क्रिकेटच्या समारंभाचं कार्यक्रमाचं किंवा कॉमेंट्रीचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळालं. एक नवीन ओळख त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाली. असे अनेक तरुण किंवा अनेक वेगवेगळे पैलू दाखवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आम्हाला या ठिकाणी दाखवायला मिळाली. हे सगळं करत असताना अनेक महिन्यापासूनची प्रतीक्षा अनेक लोकांच्या तोंडातून येत असतं. कधी एकदा पृथ्वीराज चषक सुरू होतोय आणि यावर्षी किती बक्षीस असणार, पुढच्या वर्षी काय होईल, अशी गेल्या वर्षीपासून चर्चा असते. ती चर्चा खरं तर दसरा संपला की खऱ्या अर्थानं मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबवरती आपण स्टेटसवरती आपण बघत असता गणेश भाऊंचं क्रिकेटवरचं प्रेम खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसून येतं. अक्षरशः 15 ते 20 दिवस कुठंही बघायचं नाही, पण मला पृथ्वीराज चषक शेवटपर्यंत चांगल्या रीतीनं पार पाडायचं आहे अशी भावना घेऊन आपल्या सगळ्यांच्यासाठी एक चांगलं ग्राउंड तयार करण्यापासून वेगवेगळ्या मार्केटिंगच्या माध्यमातून गणेश भाऊंचं काम आपण बघत आहात. हे प्रेम त्यांच्यावर असंच आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक क्रिकेटवीरांनी त्यांच्यावर ठेवावं अशी खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक भाऊ म्हणून आणि या स्पर्धेसाठी स्पॉन्सर म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन, या स्पर्धेमधलं मला जरी काही कळत नसलं तर शेवट म्हणजे मला
शेवट चांगला करावा हे माझं काम असतं आणि सुरुवात नारळ फोडून चांगलं करायचं हेही माझ्याकडे काम असतं. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरंच सांगावंसं वाटतं की सगळे आपण या स्पर्धेचे हिरो आहात आणि पडद्यामागचं काम खऱ्या अर्थानं डायरेक्टर म्हणलं तरी चालेल ते काम या ठिकाणी माझ्याकडे येतं. कारण आपण वडूजमध्ये पाहिलं गणेश भाऊंच्या संकल्पनेतून जसा पृथ्वीराज प्लॅनेटचा जो प्रोजेक्ट उभा राहिला खऱ्या अर्थानं त्याचे मास्टर माइंड तेच आहेत आणि या स्पर्धेचे मास्टर माइंड 50% का होणं पण मी आहे. मला विसरून चालणार नाही. कारण हे सगळं पूर्ण होईपर्यंत अगदी जबाबदारीनं घरातून असेल ऑफिसमधून असेल बघत असतो मी की कशा पद्धतीने स्पर्धा पुढे चाललेली आहे. अगदी अनेक मित्रांचा फोन मला येतो की साहेब चांगल्या पद्धतीने स्पर्धा भरवले. काल तर मला एका क्रिकेटरचा फोन आला जो IPL खेळला, जो येरळवाडीमध्ये आपल्या सांगळे नावाचे काहीतरी प्लेयर होते, ऋतिक, त्यांचाही फोन आला की साहेब तुमच्या गावामध्ये मी खेळायला आलोय आणि मला अतिशय आनंद झाला आणि एवढा चांगली स्पर्धा आपल्या गावात सुरू आहे. अशी स्पर्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चालते. त्या स्पर्धेमध्ये तुमच्या माध्यमातून एखादी टीम तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरवा. खरंच बाबाशेठ आपल्याला एक कॉम्प्लिमेंट मिळाली की येरळवाडी गावच्या एखाद्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला ह्या महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेमध्ये ISPL साठी एखादी टीम तुमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उतरावी अशा पद्धतीची एका IPL खेळलेल्या प्लेयरची मागणी आली. इथंच आम्ही धन्य झालो. कारण येरळवाडी सारख्या ठिकाणी एवढे चांगले प्लेयर येत असतात आणि इथे या स्पर्धेमध्ये अनेक सिलेक्टर्स आता येऊन गेले. जे आत्ताच तुम्ही सांगितलं की इथे खेळणाऱ्या प्लेयरसाठी सिलेक्शनसाठी काही राज्य लेवलच्या टीम आलेली होती आणि यातूनच काही एक चांगले टीम मधली प्लेयर सिलेक्ट होऊन पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी चांगला मार्ग घेऊन जातील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यापैकी एखाद दुसरा प्लेयर जरी नॅशनल लेवलला खेळला तरी आम्हाला खूप आनंद होईल की त्याचं सिलेक्शन पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून आणि येरळवाडी सारख्या ठिकाणी झालं. अत्यंत आनंद वाटला. ही स्पर्धा अशीच 11 वर्षापर्यंत पोहोचलेली आहे. इथून पुढेही चांगल्या रीतीने चालेल अशी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी सगळ्यांनी एवढ्या रात्रीचं थांबून हा कार्यक्रम संपन्न करण्याचं काम केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर एवढी स्पर्धा चांगल्या रीतीनं कोणताही वाईट प्रसंग न घडता पार पडली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ही स्पर्धा ज्यांनी अनेक तासनतास बसून पाहिली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं घेऊन या स्पर्धेमध्ये यावं अशी सदिच्छा या शेवटच्या सामन्याच्या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर ज्यांनी फायनलचं बक्षीस मारलं त्या टीमचं खरं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं. मला वाटतंय नेहा 11 हडप सर यांनी हा फायनलचा सामना जिंकला आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच ज्या खेळाडूने नेऊन जिंकली त्या खेळाडूचं नाव बबलू पाटील. त्याचंही या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनाही पुढच्या खेळासाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला. आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण एक 10 मिनिटाच्या आत संपवूया अशी सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग घेतला, कोण हारजीत झाले असेल, कोणी हारलं असेल, कोणी जिंकलं असेल, कुणाला पहिलं बक्षीस मिळालं, कुणाला शेवटचं बक्षीस मिळालं, सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी आपण चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करून या स्पर्धेमध्ये भाग घ्याल अशी सदिच्छा आणि भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. एकदा धनंजय चव्हाण साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. जास्त वेळ घेणार नाही. चंद्रकांत शेट्टी मायक्रोफोनवरती येतात बक्षीस गोड कार्यक्रम घेऊन.
चला आता आपण थोडक्यात बक्षीस समारंभाकडे वळतोय, परंतु साहेब हे क्षण असे असतात असं वाटतं कधीच संपू नये, परंतु आता आपण बक्षीस समारंभाकडे चाललोय. ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांचा गौरव करणार आहोत. सर्वप्रथम आपण या स्पर्धेतील पहिला पुरस्कार घोषित करत आहोत. सुपर कॅच या स्पर्धेमधील सुपर कॅच हा पुरस्कार जातोय. सुपर कॅच साठी 3000 रुपयाचा पुरस्कार देखील आहे आणि हा पुरस्कार जातोय खेडच्या रेवन गायकवाड यांना. हा पुरस्कार जातोय खेडचे रेवन गायकवाड यांना. हा पुरस्कार असेल, नसतील तर प्रातिनिधिक स्वरूपात हा स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू आणि हे खेळाडू आहेत बारामतीचे चेतन काळंगे. सिक्सर किंग ठरतात या स्पर्धेचे. येस, या ठिकाणी आपण बबलू यांचे थोडेसे जास्त आहेत षटकार, परंतु आपण त्यांना इतर पुरस्कारासाठी देखील पात्र असल्या कारणे हा पुरस्कार त्यांना जातोय. पुढला पुरस्कार या ठिकाणी आपण घोषित करतोय इम्पॅक्ट. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू आणि हा खेळाडू आहे प्रदीप अष्टविनायक खंडाळा टीम. यस, काय जबरदस्त 3000चा पुरस्कार त्यांनाही होता, परंतु ते उपस्थित नसल्या कारणाने आपण पुढच्या पुरस्काराकडे जातो. हे सगळे पुरस्कार त्यांना दिले जातील. या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर आणि इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार या स्पर्धेमधील जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना घाटकोपरचे जतन ठक्कर रायगड टीम मध्ये खेळणारे युवा गोलंदाज यांना हा पुरस्कार जातोय. जतन ठक्कर, प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि या स्पर्धेतील हा मानाचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. यस, हनुमंत इनामदार साहेब आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. घाटकोपरचा असणारा हा खेळाडू, घाटकोपर माणिकलाल मैदान पारशीवाडी आझाद नगरचा हा युवा सितारा. 3000 रुपये आणि त्याचबरोबरीने हा इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार जातोय जतन ठक्कर यांना. यस, अभिनंदन जतन. त्यानंतर या ठिकाणी पुरस्कार जातोय या स्पर्धेतील पुढचा बेस्ट बॉलर 2 गटात आहे, ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण आणि शहरी. सर्वप्रथम ग्रामीण गटातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपण या ठिकाणी घोषित करत आहोत आणि ग्रामीण गटातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय दिगंची गावचे सौरभ. दिगंची गावचे सौरभ पुसावळेचे सौरभ. चला, त्यांनाही पुरस्कार असणार आहे. त्याचबरोबरने बेस्ट बॉलरचा पुरस्कार या मानाच्या स्पर्धेमधील जातोय. काय बॉलिंग केली आहे, थक्क केलं. शहरी विभाग बेस्ट बॉलर पुरस्कार रफ्तार का राजा नजीर. नजीर विकास बरकडे साहेब आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार वेग पाहिला याचा आणि आवडला असेल. वेगासाठी टाळ्या वाजूयात का? मानाची पृथ्वीराज चषक आणि त्याचे ठरतायत बेस्ट बॉलर शहरी विभाग नजीर. हडपसर संघाला खेळत असताना, नेहा 11 हडपसर संघाला खेळत असताना केलेली ही अप्रतिम कामगिरी आणि त्याच्यामुळे नजीर यांना बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर. बेस्ट बॅटर मानाच्या पृथ्वीराज चषकामध्ये ग्रामीण विभागामधून जातोय. ज्या खेळाडूने अगदी ग्रामीण एका छोट्याशा गावात येऊन आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंतचा नक्कीच परफॉर्मन्स त्याचा पहिला मिळाला. सांगली एक्सप्रेस विजय पावले, गाव मांगले, तालुका 32 शिराळा आणि जिल्हा सांगली. विजय पावले, यस, त्यांना पुरस्कार नक्कीच पोचता होईल. परंतु त्यानंतरचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. तो येतो, तो खेळतो आणि तो ठोकतो आणि बॉलला लांब 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 पाठवतो. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आहेत सिक्सर किंग महाराष्ट्राचा बबलू पाटील. बाबा शिंदे अध्यक्ष साहेब आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. मित्र हो, कुणाला लक्षात राहील ही बॅटिंग आणि ते षटकार. महाराष्ट्राचा सिक्सर किंग आणि जोडीला फायनलचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे. अंधारात 6 बॉल 24 म्हटल्यानंतर बरेच जण घराकडे जाऊ देखील लागले असतील, काही जणांनी मोबाईल बंद केले असतील, परंतु तिकडे महाराष्ट्राचे सिक्सर किंग होते. नाव त्यांचं बबलू पाटील. आणि यानंतर आपण जात आहोत या स्पर्धेतील पुढील पुरस्कारांकडे. या स्पर्धेतील पुढील पुरस्कार नंबर वाईज आपण येत आहोत. 8वा नंबर 8 सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव गाव. पुन्हा एकदा या ठिकाणी पुरस्काराचे मानकरी ठरताना पाहायला मिळतात. नंबर 8 निमगाव. कोणी प्रतिनिधी असेल तर कळवा.
चला, नसेल तर आपण प्लीज आवाज द्या. यस, विकासजी जगदाळे साहेब, आपण अगदी दूर आहात परंतु आपल्या गावावर लक्ष ठेवून आहात. मुंबईवरून आहात परंतु आपली येरळवाडी जगात भारी आहे आणि ते तुम्ही तिकडनं पाहताय, आपलं देखील विशेष कौतुक. त्यानंतर आपण या ठिकाणी नंबर 7 मानाची पृथ्वीराज चषक स्पर्धा आणि नंबर 7 पात्र या ठिकाणी जातोय. काय खेळलाय हा नगरपालिका गटात संघ अष्टविनायक खंडाळा. यस, पारितोषिक दिलं गेलेलं आहे. पुढील पुरस्कार नंबर 6 आणि नंबर 6चा पुरस्कार जातोय जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ आणि गाव हराळवाडी. हराळवाडी आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. यस, आदर्श या. व्यासदेव पवार साहेब, सन्माननीय व्यासदेव पवार साहेब, आपण या पुरस्काराचं वितरण करायचंय. आदर्श अगदी महत्वाचं गाव आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये डंका आहे या हराळवाडीचा. गोपाळ शेठ मालक यांचा संघ पुरस्कार स्वीकारतायत हराळवाडी. त्यानंतरचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत. नंबर 5 आणि नंबर 5चा पुरस्कार जातोय कनक 11 भांडूप, अजय बोरघरे आणि कंपनी, कनक 11 भांडूप. यस, अजय भाऊ, आपला प्रतिनिधी आला असेल तो त्वरित या ठिकाणी पाठवायचा आहे. आले माझ्यामध्ये कोणीतरी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आहे का? यस, नितीन अल्लाट मातोश्री 11चे त्यांच्याकडून मात्र बबलू पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचा ऑनलाईन पुरस्कार जमा झालेला आहे. बबलू, तुमच्याकडे तो पोहोचवला जाईल. यस, पुढील पुरस्कार या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी टीम SK फायटर तडवळे, 50,000चा पुरस्कार. अख्खं गाव मात्र आलं आणि जबरदस्त कामगिरी आपणही केलंय. तालुक्याचं नाव मात्र या महाराष्ट्राच्या पटलावर ज्या स्पर्धेची नोंद होते तिकडे मात्र या तडवळे गावाने केलेली कामगिरी आहे आणि त्यांचा सन्मान नगरसेवक बनाजी पाटोळे साहेब, आपण या ठिकाणी यायचंय आणि तडवळेचा सन्मान करायचा आहे. तडवळेकर, टाळ्या व्हायला काय हरकत आहे. तालुक्यात यस, येरळवाडी अगदी जवळचं गाव सुद्धा आहे आणि त्यांनी केलेला परफॉर्मन्स त्यांचा केला जातोय या ठिकाणी सन्मान. त्यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय नंबर 3 आणि नंबर 3चा पुरस्कार जातोय प्रशांत भाऊ फडतरे, श्रीराम 11 टीम रायगड. रायगड या. उपलब्ध खेळाडू आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे. दादासाहेब पोळ, भाऊसाहेब बागल यांना विनंती असणार आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. पुरस्कार या ठिकाणी नंबर 3 रायगड संघाचा परफॉर्मन्स. प्रशांत भाऊ फडतरे साहेब, आपलंही अभिनंदन. ही ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारली जाते मानाच्या पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. सगळ्यांचं आपलं विशेष कौतुक, अभिनंदन. पुढील पुरस्कार नंबर 2. नंबर 2चा पुरस्कार जातोय पारगाव या गावाला शंभू 11. चला प्लेयर या, हरकत नाही. आज मला विचारलं महाराष्ट्रातील नामवंत गाव निहाय टीमचं नाव काय, तर मी पारगाव म्हणेल, कारण एवढे जबरदस्त. आज क्षितिज अनुपस्थित आहे. हरणं जिंकणं चालू राहतं मित्रांनो. मन जिंकली आहेत तुम्ही. जितेन भाई, अख्खं गाव चांगलं खेळलंय. पप्पूभाई, आपलंही कौतुक. यस, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणारं हे पारगाव नावाचं गाव आणि या पारगाव गावाच्या नावाचा डंका सातारा जिल्ह्यात दुमदुमताना पाहायला मिळतोय. संपूर्ण आयोजन कमिटी आपण या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी यायचंय आणि पुरस्कार दिला जातोय या ठिकाणी. गाव आहे पारगाव, तालुका आहे दौंड आणि जिल्हा आहे पुणे. आज हरळवाडी गावामध्ये येऊन मात्र हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी येणारा अख्खा हंगाम जितेनभाई, पप्पू भाऊ, आपल्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. यस, पुढचा पुरस्कार आहे ज्याची सगळ्यांना उत्कंठा होती. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय सतपाल खाडे, गाव तडवळे, खटाव तालुक्याचा सुपुत्र. आपल्या आयुष्यातील मोटरसायकल जिंकताना पाहायला मिळतोय मानाच्या पृथ्वीराज चषकामध्ये. 111 धावा,
8 विकेट. सतपाल खाडे, टाळ्या प्रत्येकाच्या झाल्या पाहिजे. माझ्या मते आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे सतपाल खाडे. यस, नाही, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, बोलावंच लागेल. यस, आज आयुष्यातील पहिली मोटरसायकल, महाराष्ट्रातील मानाची पृथ्वीराज चषक. काय म्हणाल, काय भावना व्यक्त कराल स्पर्धेविषयी, आणि हा क्षण, ही मोटरसायकल कुणाला समर्पित कराल आणि काय म्हणाल या क्षणी? पहिल्यांदाच मी गणेश भाऊंचं आभार आहे की त्यांनी टुर्नामेंटला चान्स दिला. टीम फुल झालत्या तरी त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केलं, पण त्यांनी एक शब्द दिलता की सतपाल तू 100% सुपर 4ला पोहोचणारच आहे, काही झालं तरी पोहोचणार आहे. माझी मुलं काळीजीबाई म्हणजे लिहून घे माझ्याकडनं, त्यांनी मला शब्द दिलता. आणि त्यानंतर मी माझी गाडी आई वडिलांसाठी समर्पित करेल, माझे गुरुवर्य युवराज गोसावी यांच्यासाठी समर्पित करेल. बाकी ज्यांनी माझ्या आयुष्यात मला चांगलं संबोधित केलंय त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. गाडीवर बसून एक पोच द्यायची तुला, गाडीवर बसायचंय, गाडीवर बसा बसा बसा, गाडीवर बसा. अख्खा महाराष्ट्र पाहतोय, व्यवस्थित बसा, थोडी इकडे घ्या. आणि मित्र, कॅमेरामन नीट फोकस करा. हा खेळाडू एका छोट्या गावातून, सतपाल तिकडे पहा एकदा, कॅमेरामन फोकस त्यांच्या चेहऱ्यावर करा. हा खेळाडू तडवडे नावाच्या छोट्या गावातून येतो. हा बॅटिंग करतो, हा बॉलिंग करतो, आणि सतपाल tenniscricket.in कॅमेऱ्यावर सांगतोय अख्ख्या महाराष्ट्राला, येणाऱ्या कालावधील पुढचा आयकॉन आणि आयडॉल हा सतपाल खाडे आहे. कारण अगदी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मात्र या ठिकाणी छोट्या गावातील खेळाडू देखील पुढे येतात, हे पृथ्वीराज चषकाने सुद्धा दाखवलंय. आणि म्हणूनच दोघांचंही कौतुक करावं लागेल. अशा प्रकारचा एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी सतपाल खाडेच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. आणि मित्र हो, या ठिकाणी जो जबरदस्त परफॉर्मन्स होता त्यांचा, 115 धावा आणि 8 विकेट सुद्धा होते. आणि आता आमंत्रित करत आहोत या स्पर्धेचा पहिला नंबर. 11व पर्व कुणाच्या नावे होणार याची चर्चा होती. भारतभरातून खेळाडू आले, 8 हाफ आपण पाहिले, म्हणजे एवढ्या संघांमधून ज्यांनी बाजी मारली, अंधार असताना सुद्धा पहिला नंबर त्यांना खुणावत होता. आणि तो पहिला नंबर मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना हडपसरला घेऊन चाललेले आहेत. आणि पहिला नंबर काय परफॉर्मन्स केलाय. यस, नेहा 11 हडपसर, या संपूर्ण टीम यायची आहे. या ओमकार भाऊ, नितीन भाऊ, यस धनंजय साहेब, आता आपल्याला यायचं आहे. पहिल्या नंबरची ट्रॉफी 3 लाख. अमित या ठिकाणी असतील, रोहित असतील, यस बबलू पाटील आपण यायचे. विशेष म्हणजे बबलू पाटील, बबलू पाटील आपण देखील यायचं आहे. अख्खा संघ चांगला खेळलाय, भाचाही चांगला खेळलाय, प्रथमेश आपण चांगले खेळले, अंकित आपण चांगले खेळले, प्रेम आपण चांगले खेळले, प्रत्येक जणाचा वाटा होता यामध्ये. बबलू पाटील, येस बबलू पाटील, विनंती असेल आपण ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी. बबलू पाटील या प्लीज लवकर. आजच्या दिवसाचा राजा. आणि खरंच मी मान्यवरांनी देखील सांगितलं की बॅड लाईटचं अपील एकदाही केलं नाही, एवढा आत्मविश्वास होता त्यांना. आणि त्यांना बोलायला तर देणारच आहे, 2 शब्द बोलावे लागतील. नजीर, काय क्षण आहे. पृथ्वीराज चषकाचा हा शेवट गोड झालाय, अविस्मरणीय. पारगावही चांगले खेळले, परंतु कुठेतरी बबलू पाटील हा अडसर राहिला. बबलू पाटील हे की फॅक्टर राहिले. आणि हे 11व पर्व नेहा 11च्या बाजूने. क्षीरसागर साहेब, आपलं मनापासून अभिनंदन. आज मात्र महाराष्ट्रातील ही मानाची स्पर्धा, मानाची ट्रॉफी आपल्याकडे चाललेली आहे. आपलं विशेष अभिनंदन. बबलू पाटील 1 मिनिट या. बबलू पाटील थोडक्यात मनोगत बबलू पाटील यांचं घेऊयात. यस, नलावडे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. नलावडे साहेब, पत्रकार नलावडे साहेब, खूप चांगलं काम. अगदी या
वर्तमानपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खूप चांगलं काम करत आहात. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धनंजय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान केला जातोय. बबलू पाटील, यस बबलू, या बबलू, काय म्हणाल, किती लक्षात राहील हा क्षण आणि ही ट्रॉफी? सर्वात प्रथम मी आमच्या टीमचे जे ओनर आहेत त्यांचे धन्यवाद मानतो, कारण तालुका वाईजला पहिल्यांदाच आम्ही टीम दिली आमची आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि खेळायला आलो. आता ही मॅच लक्षात राहण्यासारखी म्हणजे खूप लक्षात राहण्यासारखी आहे सर. सगळ्यांना मी एकच सांगेल की मारले म्हणून सांगत नाही, पण ज्यावेळेस आपण बॅट्समन असेल बॉलर असेल ज्यावेळेस तो आतमध्ये खेळत असतो त्याचा पूर्ण जोश असेल उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हे सगळे कॉमेंट्री मॅन जे असतात ते करतात. त्यांच्या जोशमुळं आपण बॉलर असेल बॅट्समन असेल ते जेव्हा ते बोलत असतात किंवा आपल्या जुन्या ज्या इनिंग असतात त्या आठवण करून देतात, त्याच्यामुळे अजून जोश वाढतो. सांगत असतात एवढ्या ह्याच्यातून ते ओरडून सांगतात, त्याच्यामुळं जोश अजून वाढतो. खरंच खूप मजा येते त्यावेळेस खेळायला. आणि टुर्नामेंटचं जर सांगायचं म्हणजे तर गणेश भाऊंचं नेहमीच छान नियोजन असतं. आता त्यांनी थोडासा बदल केलाय, त्यांनी सांगतीलच थोड्या पुढच्या वर्षी नक्कीच ते टुर्नामेंटमध्ये. एवढं सांगेल की 8 हाफ करणं म्हणजे सोपं नाही आहे भाऊ. शनिवार रविवारची जरी टुर्नामेंट असेल 2 हाफ सुद्धा आमच्या इकडे पूर्ण होत नाही, तुम्ही तर 8 हाफ पूर्ण करून दाखवताय. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि ही टुर्नामेंट अशी आहे की दरवर्षी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा सगळे प्लेयर इथं खेळण्यासाठी आवर्जून येतात. आणि तसे ते तुम्ही जे अंपायर असतात किंवा कॉमेंट्री मॅन असतात सगळं म्हणजे खूप छान ठेवतात. त्याच्यामुळे टुर्नामेंटला अजून चांगला रंग येतो आणि प्राईज पण चांगले असतात. 8 प्राईज म्हणजे तुम्ही कुठेही बघा फक्त 2च प्राईज असतात आणि 16 टीम असतात, 22 टीम 32 टीम असतात, पण 8 प्राईज म्हणजे एवढे मोठे प्राईज पहिलीच टुर्नामेंट असेल ही महाराष्ट्रातली. भाऊ तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी माझ्याकडून इथून पुढच्या सर्व स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खेळ चांगला झाला, पब्लिकचाही खूप सपोर्ट मिळाला. 1 6 गेला की पब्लिकही ओरडत होतं, कोणतरी ओरडत होतं मार मार फोड फोड हे ते म्हणजे मीच नाही कोणी असू द्यात सगळ्यांना जोश येणारच खेळताना. सगळं कमिटीचे आमचे संघ सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. एक जो एक शेवटचा एकच प्रश्न, शेवटचा क्षण मनामध्ये काय चाललं होतं आणि तो क्षण कुणाला समर्पित कराल? शेवटच्या बॉलवर बबलू पाटीलने पुन्हा एकदा अंधारात षटकार मारलाय. तो क्षण म्हणजे माझा लहान मुलगा आहे शौर्य आणि माझी आई माझी रात्री माझी 3 वाजता मॅच असेल तरी पण बघत असते. आईला काय एवढं समजत नाही, पण माझा मुलगा जिंकला पाहिजे. मला जर कोणी हरवलं तर माझी आई त्याला खूप बोलते म्हणजे असंच. आणि शौर्य म्हणजे माझा मुलगा, त्याला खूप आवड आहे क्रिकेटची की पप्पा माझे जिंकलेच पाहिजे. आणि छान वाटत ज्यावेळेस जिंकलो त्यावेळेस टीमची तर आठवण आली पण घरच्यांची सुद्धा आठवण आलेली आहे की ते बघत असतील किती छान वाटत असेल. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण हे करू देखील शकतो. जबरदस्त, बबलू जिंकला, क्रिकेट जिंकलं, पृथ्वीराज चषक जिंकला. मित्र हो, महाराष्ट्राने ही आघाडीची स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळालं. 11वं पर्व सुपर हिट, 12व्या पर्वाची वाट पाहतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट